स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध जय बजरंग खांडपे। तर निकित आपण या ठिकाणी आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत। किरण स्पोर्ट जांभूलपाडा अशी मागणी केलेली आहे, परंतु आलेला आहे पॉप्युलर स्पर्धा श्याम पारधी चषक 2019। तर हे नक्कीच आपण नाणेफेकीचा कौल जातोय आयोजक संघाच्या बाजूने। तर मी नक्कीच आमदार साहेबांना विनंती करतोय, आपण विनिंग संघ नायकाला हे बालराम म्हात्रे स्पॉन्सर FPP देणार आहोत। आणि त्यानंतर मी आमदार साहेबांना विनंती करतोय की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतोय। किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा यांच्या माध्यमातून आयोजित श्याम पारधी चषक 2019 अतिशय सुंदर अशा ह्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। निश्चितच श्याम पारधी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी निशुल्क म्हणजे सर्व संघांना जो आहे प्रवेश मोफत, त्यासोबत जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले प्रेक्षक आहेत, या सर्वांना या ठिकाणी भोजनाची देखील व्यवस्था आहे। खरं तर हे सर्व सोपं नाही, परंतु तर त्यांनी श्याम पारधी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे सर्व करून दाखवलेलं आहे। आणि बक्षिसांचं देखील खैरातच आहे। आपण पाहिलेलं आहे की ज्यांनी टॉस जिंकला त्यांना देखील बक्षीस आहे, मॅन ऑफ द मॅचला तर खूप साऱ्या गिफ्ट आहेत आणि चांगल्या प्रकारचं आयोजन आहे। माझी फक्त विनंती श्याम पारधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असेल की पुढच्या वर्षी ही स्पर्धा घेताना आपण थोडं 10वी-12वीच्या परीक्षांचा वेळापत्रक जो आहे तो सोडून घेतली तर खूपच चांगलं होईल। कारण अशी चांगली स्पर्धा, निशुल्क असलेली स्पर्धा आणि चांगल्या प्रकारचं आयोजन, चांगल्या प्रकारचं ह्या ठिकाणी बक्षिसं आहेत आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सर्व क्रिकेटपटूंसाठी एक मेजवानीच आहे। आणि ही स्पर्धा 10वी-12वीच्या वेळापत्रकात सोडून जर असली तर खरोखरच खूप छान होईल। आपण माझ्या ह्या सूचनेचा नक्कीच विचार कराल अशी माझी अपेक्षा आहे। यामध्ये ज्या ज्या क्रिकेटपटूंनी भाग घेतला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर ग्रामीण भागातला क्रिकेटपटू हा शहरी भागातल्या क्रिकेटपटूच्या कुठेही मागे राहिलेला नाही, तर त्यांच्या बरोबरीने त्याहीपेक्षा त्यांच्या पुढचं कामगिरी करणारे सर्व माझे हे क्रिकेटपटू आहेत, खेळाडू आहेत। आणि भविष्यामध्ये आपल्या ह्या ग्रामीण भागातला एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळामध्ये भाग घेईल किंवा त्यामध्ये सिलेक्ट होईल, अशा प्रकारची कामगिरी करेल, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही ह्या आयोजनाचं किंवा आपल्याला दिलेल्या प्रोत्साहनाचं फलित होईल असं मला वाटतं। आणि म्हणून आपण सर्वजण आपल्यामधलं क्रिकेटचं कौशल्य जे आहे ते चांगल्या प्रकारे दाखवा। आणि क्रिकेट म्हटलं म्हणजे एक सांघिक खेळ आहे, या सांघिक खेळातून एकतेची भावना आपण जतन केली पाहिजे। आणि ह्या एकतेच्या भावनेतून आपला सर्व खेळाडू असतील, त्यांना प्रोत्साहन देणारे प्रेक्षक असतील, या सर्वांनी ती एकतेची भावना जोपासली पाहिजे। कारण आपण सर्वजण एकत्र आलो तर निश्चितपणे आपल्या ह्या संपूर्ण भागाचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकू आणि तशा प्रकारचं काम आपण सर्वजण कराल। आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता, खरं तर मी या ठिकाणी आणखी एक सूचना सांगेन की खेळाडू आयोजन करणारे आयोजक चांगल्या पद्धतीचं आयोजन करत असतात। खेळाडूंनी देखील जर खेळाडू वृत्ती दाखवली, जसं सचिनला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कमीत कमी 20 वेळा आऊट नसताना देखील आऊट दिलेलं आहे। म्हणजे पंचांनी जरी चुकीचं आऊट दिलं तरी कधी सचिन त्यांच्याशी भांडला नाही किंवा ते कुठल्याही प्रकारचा वाद घातला नाही। म्हणजे ही खेळाडू वृत्ती आहे आणि ही खेळाडू वृत्ती जेव्हा आपण अंगीकृत करू, आपल्यामध्ये बाळगू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यामधल्या खेळाचा देखील विकास होऊ शकेल आणि ती कामगिरी आपण सर्वजण कराल अशा प्रकारची माझी खात्री आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतलेल्यांचं अभिनंदन करतो, जिंकणाऱ्या संघाचं देखील अभिनंदन करतो आणि किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा या संघाचं देखील अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो। आपल्याकडून अशीच चांगली कामगिरी भविष्यात देखील होत राहील अशा प्रकारच्या आपणाला सर्वांना शुभेच्छा।
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, अतिशय चांगलं मनोगत व्यक्त आपण या ठिकाणी केलं. आपण या ठिकाणी आलात, आमची स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल नक्कीच मी आयोजकांच्या वतीने आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. तर काही बिझी शेड्यूल असल्या कारणाने मात्र आमदार साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. तर आपण नक्कीच दोन संघनायकांची चर्चा करूया. श्रीधर, आता मात्र कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, जसजशी स्पर्धा जवळ येते तेच तसं संघर्ष वाढतोय. नाणेफेकीचा कॉल आपण प्राप्त केला, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार. 4 षटकाचा सामना आहे. जय बजरंग खांडपे संघाने आता आपण नक्कीच पाहिलं असेल की 52 धावांचं त्या संघाने मात्र पाठलाग केलेला आहे. तर चांगली त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप आहे. तर किती धावांपर्यंत आपण त्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. कोणत्या गोलंदाजाकडे तू जास्त अपेक्षा करतोयस की तो चांगली गोलंदाजी करेल? मी स्वतः आहे, करण आहे आणि कल्पेश आहे. तर आपण विचार केला तर नक्कीच आपण चांगलं आयोजन केलेलं आहे. तर अजून या स्पर्धेमध्ये काही कमतरता तुम्हाला भासते का? नाही, नक्कीच नाही. आमदार साहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही पुढच्या वेळेस 10वी 12वीचे पेपर त्यांना मागे पुढे असताना आम्ही टुर्नामेंट खेळलो. तर नक्कीच तुम्हाला पुढच्या सत्रासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. या अक्षय, नाणेफेकी इम्पॉर्टंट होती. होय, तर नाणेफेकीचा कोल प्राप्त केला असता तर निर्णय काय असतं आपलं? 2 मॅच फिल्डिंगच केल्या, आता तिसरी मॅच पण फिल्डिंगच केली. परंतु तुम्हाला आता फलंदाजी करायची, काय संघामध्ये चेंजेस वगैरे आता असेल? नाही नाही, म्हणजे विनिंग कॉम्बिनेशनकडे तुम्ही जाणार आहात. तर किती धावांचं लक्ष आपण, कारण आयोजक संघ आहे, थोडासा बेनिफिट नक्की त्यांना असेल, तर किती धावांचं लक्ष ठेवण्याचा आपण प्रयत्न कराल? 50 ते 55 धावण्याचा प्रयत्न असेल. सर्वांना जी स्पर्धा अतिशय जबरदस्त वाटलेली आहे, परंतु जय बजरंग खांडपे संघाचा संघनायक अक्षयला कशा पद्धतीने ही स्पर्धा पाहतोय? खूपच चांगली स्पर्धा भेटली गेलेली आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद करतो. तर आपण ही स्पर्धा अतिशय मनातून एन्जॉय करत आहात. होय, तर आणखी त्या दोन्ही संघांना मी विजयासाठी शुभेच्छा देतोय. तर नाणेफेकीचा कौल जातोय किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या बाजूने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रण केलं आहे जय बजरंग खांडपे संघाला फलंदाजीसाठी. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चैत्र सप्तमीच्या त्या दिनी माझे घुमऱ्याचा देऊनी. चैत्र सप्तमीच्या त्या दिनी माझे घुमऱ्याचा देऊनी. एकवीर आई तुझी भरली ओटी अननार लाली. आई तुझी भरली ओटी अननार लाली. एकवीर आई तुझी भरली ओटी अननार लाली. नारलानी खड नारलानी वाटी भरी गण फुलानी. एकवीर आई तुझी भरली ओटी अननार लाली. एकवीर आई तुझी भरली ओटी अननार लाली. तुझी नावाचा तुला बोलिला माझी माऊली. उदा उदा तुझी नावाचा तुला बोलिला माझी माऊली. माझं नवस तुझी मायाशी करा सुखरूप येऊ दे घरी. एकवीर आई तुझी भरली ओटी अननार लाली. एकवीर आई तुझी भरली ओटी अननार लाली. एकवीर आई तुझी भरली ओटी अननार लाली. अतिशय सुंदर डीजे माध्यमातून आपण या ठिकाणी संगीत ऐकलं. डीजे माईंक, डीजे भाया मॅन फ्रॉम भिनार. अतिशय चांगला ऑपरेटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. शिवसेना शाखा प्रमुख जांभूळपाड्याचे सन्माननीय बाळरामजी कासार, आपलं हार्दिक स्वागत आहे श्याम पारधी चषक 2019 मध्ये. त्याचप्रमाणे कुकसे बोर्ली गावचे उद्योगपती सन्माननीय
गोरखनाथजी पाटील आणि सन्माननीय मगनजी कालेकर आपलंसुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आणि त्यानंतर आमचे अन्नदाते स्पॉन्सर एक खूप मोठं मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. सन्माननीय रुपेशजी रमेश पाटील आपलंसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो आपण जाऊया प्री क्वार्टर सामन्याकडे. आयोजक संघ किरण स्पोर्ट दांबुलपाडा संघाने नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आणि प्रथम इन्व्हाइट केला आहे जय बजरंग खांडपे संघाला प्रथम फलंदाजीसाठी. 4 षटकांचा सामना, दोन्ही फलंदाज सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर नक्कीच उभी आहे. आणि जे नुकतंच ज्यांचं कोणाचं आगमन झालेलं आहे प्रेक्षकांना, मान्यवरांना आणि त्यांच्या माहितीसाठी बंटी स्पोर्ट कुकसे वरुली लकी ड्रॉच्या माध्यमातून आजच्या अंतिम सामन्यामध्ये त्याने त्या संघाने प्रवेश केला आहे. तो बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है ये दोनों भी टीमों के दृष्टिकोण से. जीतने वाली टीम क्वार्टर फाइनल में बंटी स्पोर्ट्स बोरीवली टीम से खेलेगी. कल इस टूर्नामेंट का चौथा और अंतिम दिन रहेगा. सुपर संडे देखना मत भूलिएगा. कल ठीक सुबह 9 बजे पहला मुकाबला रहेगा संजय स्पोर्ट्स सावध और आदित्य स्पोर्ट्स पड़गा के बीच में. उसके बाद सरस्वती खालिंग बनाम नक्षत्र चौधरपाड़ा. कल का तीसरा मैच एक और बड़ा मुकाबला कबीर 11 खानीवली और जय हिंद देवरुंग के बीच में. उसके बाद स्वराज 11 डोले टीम के सामने चुनौती रहेगी गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली की. और कल का पहले राउंड का आखिरी मुकाबला गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा बनाम मितेश 11 कुरुंद. तो सभी बड़ी बड़ी टीमें कल एक्शन में नजर आएंगी. साथ ही कल दोनों सेमीफाइनल मुकाबले और आखिर में महामुकाबला भी खेला जाएगा. तो देखना मत भूलिएगा अंतिम दिन श्याम पारदी ट्रॉफी 2019 का. खेल की शुरुआत होने जा रही है. श्रीधर थोड़ा सा वार्म अप वहाँ पर करते हुए नजर आए. पहली गेंद लेकर तैयार होते हुए कोक से एंड से सलामी बल्लेबाज है क्रीज पर अक्षय और प्रमोद पहली गेंद का सामना करते हुए. मैच की पहली गेंद मोटा सिरा बल्ले का खेलना चाहते थे कवर्स में, लेकिन गेंद गली में जाती हुई. इससे पहले कि फील्डर उठा दे पहली गेंद पर 1 रन. नक्कीच एक दुःखद घटना मित्र म्हणेन अजय, कारण पहिल्या सामन्यामध्ये सचिनच्या हातावर मात्र दुखापत झाली होती आणि त्याच कारणे मात्र या सामन्यामध्ये मात्र सचिन काही कारणास्तव मात्र या ठिकाणी खेळत नाही. एक तो प्लस पॉईंट असेल जय बजरंग खांडपे संघासाठी, कारण की महत्त्वाचा मात्र खेळाडू आपण पाहतो या सामन्यापासून थोडासा वंचित राहिलेला आहे. जी हाँ, सचिन और इंजरी ये भी अभी चोली दामन का साथ हो गया है. इस बार काफ़ी लेट खेला है, जानबूझकर बैट का किनारा दिया था, लेकिन बढ़िया फील्डिंग. शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी बहुत ही सतर्क थे. सिर्फ 1 रन इस बार. रन संख्या आगे बढ़ती भी 2 रन. अक्षय तो बहुत बढ़िया खेल रहे हैं, लेकिन प्रमोद के प्रदर्शन पर कहीं ना कहीं प्रश्न चिन्ह लगा हुआ है. पहले 2 मुकाबलों में कुछ खास योगदान नहीं दे पाए हैं, तो कहीं ना कहीं उन पर काफ़ी प्रेशर रहेगा इस मैच में. आणि पुन्हा एकदा त्याला नक्कीच एक विश्वास ठेवला आहे संघनायकाने आणि त्याच कारणाने आपण पाहतो या सलामीला येतो या आपल्या डावाची सुरुवात करण्यासाठी. उठाकर खेलने का प्रयास, लेकिन एलिवेशन नहीं था स्ट्रोक में. ज़मीनी रास्ते से चली गई थी वाइडिश मिडॉन पर. फिर से सिंगल. अच्छी शुरुआत श्रीधर पारधी द्वारा. पहली 3 गेंदों पर 3 सिंगल्स. पावर प्ले में बॉलर भी यही चाहता है योगेश, भले ही उसको विकेट ना मिले, लेकिन ज़्यादा रन्स वो देना नहीं चाहता है. और यदि पावर प्ले के ओवर में आप 8 या उससे कम रन खर्च करते हो तो आपकी एक तरह से जीत हो जाती है. हां नक्कीच, कारण पॉवर प्ले षटक असा आहे की नक्कीच फलंदाजांसाठी हा षटक बनवलेला आहे. जर आपल्याला चांगली धावसंख्या उभारायची असेल तर जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये फलंदाज जोडण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु या ठिकाणी आतापर्यंत गोलंदाजाने 3 चेंडूची फेकी केली आणि फक्त 3 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्या. आतापर्यंत एक चांगला षटक मित्र म्हणेन श्रीधरच्या माध्यमातून. हालांकि पिछले 2-3 मुकाबले से हम देख रहे हैं कि काफ़ी तेज़ी से रन्स बन रहे हैं. हवाएं तेज़ हो गई है. स्वीप कर दिया है, बहुत ही शानदार शॉट. कोई भी मौका नहीं किसी भी फील्डर के पास. 4 रन. से काफ़ी प्रभावित किया है सभी को. ऑफ साइड में भी बढ़िया खेलते हैं, ऑन साइड में तो बहुत ही लाजवाब शॉट्स लगाते हैं. जैसे कि पिछला शॉट देखने को मिला था, बहुत ही कंट्रोल स्वीप शॉट, बिल्कुल ज़मीनी रास्ते से गेंद चली गई थी लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. जबरदस्त क्लास त्या फटक्यामागे आपल्याला पाहायला मिळाला, कारण खाली क्षेत्रामध्ये मात्र चेंडूला फेकलं होतं बॅकवर्डच्या दिशेने. पहिलाच चौकार पाहतोय आपण खांडपे संघाच्या डावामध्ये आणि पहिलाच चौकार पाहतोय अक्षयच्या बॅटमधून.
सिद्धर पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत इथे मात्र जबरदस्त स्लॉग स्वीप. चेंडू जातोय कुठेतरी दूरवर जाऊन पडतोय 6 धावांसाठी. जैसे ही गेंद बल्ले पर लगी थी उस पर 6 रनों की छाप पड़ चुकी थी. एक तो उस दिशा में बहुत तेज़ हवाएं बह रही है और टाइमिंग लाजवाब थी. गेंद को तो मैदान के बाहर जाना ही था. पहले चौका फिर छक्का. दो कहावतें बहुत मशहूर है, वेल बिगन इज़ हाफ डन, यानी कि अच्छी शुरुआत माने आधा काम हो जाता है. और एक कहावत ये है कि अंत भला तो सब भला. श्रीधर ने शुरुआत काफ़ी अच्छी की, लेकिन इस ओवर का अंत जो है वो बल्लेबाज बहुत अच्छा करते हुए. नक्कीच माझ्या मनातली गोष्ट म्हणायला साजा येतो. मी हेच म्हणणार होतो की षटकाची सुरुवात या ठिकाणी मात्र चांगली पाहायला मिळाली, कारण 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. परंतु षटकाचा शेवट जर आपण बघितलं तर मागील 2 चेंडूमध्ये आतापर्यंत श्रीधरने 10 धावा खर्च केल्या. एक चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच आता मी तर म्हणेन खांडफे संघाला, कारण कुठलाही गडी मात्र या ठिकाणी गमावला नाही. आतापर्यंत धावफलकावर धावा पाहतोय 13, आणि जर पहिल्या षटकामध्ये 4 षटकाचा सामना असताना जर अशा जर धावा जर जोडल्या तर एक चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच आपण संघाला म्हणू शकतोय. देखिए योगेश, लड़ाई तो 50 के लिए ही हो रही है, मैं समझता हूँ. इस बीच आखिरी गेंद ओवर की. ओ इस बार काफी फाइन जा रही है, विकेट कीपर से रुकी नहीं गेंद. 4 रन और. दरम्यान या ठिकाणी शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय हनुमानजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. आपलं श्याम पारधी चषक 2019 मध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम. बहुत ही दमदार शुरुआत इस प्री क्वार्टर फाइनल मैच में. टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए जय बजरंग खांडपे टीम की. पहले ओवर के बाद 17 रन बिना किसी नुकसान के. नक्कीच खांडपे संघ या ठिकाणी मात्र ॲक्शनमध्ये आपण पाहतोय, आणि नक्कीच ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय हनुमानजी पाटील साहेबांचं. नक्कीच खांडपे गावाकडनं बिलॉंग करत आहेत. नक्कीच खेळाडूंचं प्रोत्साहन नक्कीच या ठिकाणी मात्र वाढवण्यासाठी या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. तर मी नक्कीच पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून उपस्थित सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. थोडासा स्पीडअप करायचा आहे. किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघ, जास्त आपण वेळ दौडू नका. तो योगेश, सुबह के सत्र में जो 40 का जो लक्ष्य था वो बहुत अच्छा लक्ष्य माना जा रहा था, लेकिन अब चूंकि हवाएं तेज़ हो गई है तो दोनों टीमों को अच्छी तरह से पता है कि 50 रन यहाँ पर एक अच्छा टारगेट रहेगा. 50 रन उससे ज़्यादा ही शायद बनाने का प्रयास होगा. कैप्टन ने कहा भी था टॉस में अक्षय ने कि 50 से ज़्यादा रन बनाना चाहेंगे, और यदि 50 से पहले ही रोकते हैं गेंदबाज किरण स्पोर्ट जांभूलपाड़ा टीम के तो निश्चित रूप से उनके पास ज़्यादा चांसेस रहेंगे लक्ष्य का पीछा करने के. नाही, याचं कारण असं आहे की अजय, आपण दोन्ही एंडने गोलंदाजी करतो. या कारण एका एंडने जर बघितलं तर विरुद्ध हवा वाहते, आणि दुसऱ्या एंडने जर बघितलं तर हवेचा फलंदाज फायदा घेत आहेत. म्हणजे नक्कीच दोन्ही फलंदाजाकडने एक गेम प्लॅन पाहायला मिळेल, एक रणनीती पाहायला मिळेल. परंतु त्याच्यासाठी मात्र या ठिकाणी जास्त धावा मात्र जोडावा लागतील फलंदाजांना. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या कल्पेश. पहिला चेंडू आपण जर ठिकाणी बघितला तर चेंडूचा पाठलाग केला तर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. तर पहिल्या चेंडू जर बघितला तर निर्धाव चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतो ये गोलंदाज. प्रमोद पर काफ़ी भरोसा जताया है कैप्टन ने, बार बार उनको मौका मिल रहा है. इस बार ऑफ स्टंप के बहुत ही बाहर दिशा इन गेंद, वाइट का इशारा अंपायर बाड़ा माने द्वारा. पहली गेंद पर कतराते हुए खेलने की कोशिश की थी उन्होंने, अधूरे मन से बल्ला चला बैठे थे. स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन. शुरुआत बहुत ही बढ़िया रही है. मोमेंटम इस समय बल्लेबाजों के पास है और इसको कंटिन्यू रखना चाहेंगे ये दोनों भी सलामी बल्लेबाज. दूर दूर तक फैला हुआ क्षेत्ररक्षण, जिसमें 6 खिलाड़ी बाउंड्री पर है. फिर से जाने दिया और फिर से अंपायर का इशारा वाइड, दिशा इन गेंदबाजी. इथं आपण जर गोलंदाज जर विश्लेषण केलं तर
जायचं आहे पुढच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी, परंतु चेंडूची फेकी करतो या जांभूलपाडा गावाकडे. यानंतर अवांतर धावांवर मात्र पूर्णपणे ब्रेक लावावा लागेल. तर अशाच प्रकारे जर आपण चेंडूची फेकी केली तर फलंदाजांचा अजूनही जे मनोधैर्य वाढेल आणि कदाचित एक मोठी धावसंख्यासुद्धा उभारू शकतील, कारण कॉन्फिडन्स वाढेल यानंतर अशा चेंडू मुले. वाइड गेंदे करना मतलब खुद के पैर पर कुल्हाड़ी मारने के बराबर है 4 ओवर्स प्रति पारी के मैच में. एक एक गेंद महत्वपूर्ण होती है, एक एक रन महत्वपूर्ण होता है. राउंड द विकेट, फुल टॉस हवा के विरुद्ध खेला है डीप स्क्वायर लेग की दिशा में, लेकिन बढ़िया एफर्ट, बहुत ही बढ़िया कोशिश वहां पर, निश्चित रूप से बाउंड्री बचाई है और केवल 1 रन पर संतुष्ट हुए हैं बल्लेबाज. देखिए जो आप बात कर रहे थे कि दोनों छोर से गेंदबाजी होती है, अब यहाँ से इस एंड से जब बॉलिंग होती है वाहुली एंड से, ऑन साइड में दाहिने हाथ के बैट्समैन खेलते हैं तो हवा के विरुद्ध जाता है स्ट्रोक. लेकिन कुछ बल्लेबाज बहुत चतुर होते हैं, वो दोनों तरफ खेलने में माहिर होते हैं, जैसे कि अक्षय है, वो ऑन साइड में भी बढ़िया खेलते हैं और ऑफ साइड में भी उतने ही सुंदर शॉट्स लगाते हैं. परंतु फटका जर आपण बघितला अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला, परंतु अंतर मात्र मिळालं नाही. इथे मात्र नक्कीच युक्तीचा जास्त वापर केला. पाहतोय आपण ऑफ साईड त्या ठिकाणी मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमेरेषेलगत, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु एक धाव मात्र त्या ठिकाणी समाधानी मानतोय फलंदाज. एकेरी धावीने आता मात्र धावफलक पुढे सरतो. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये अतिशय वेगाने आल्या होत्या त्या धावांवर आता मात्र कुठेतरी कल्पेश पूर्णपणे ब्रेक लावतोय, कारण लिगल चेंडूची फेकी पाहिली तर आपण आतापर्यंत 3 चेंडूची फेकी केली आणि एकूण 4 धावा खर्च करतोय. अभी तक तो किफ़ायती ओवर है, लेकिन आगे किफ़ायती रहेगा या नहीं, इस बार गैप में खेल दिया है, खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव, 4 रन. यही तो डर था, क्योंकि पहले ओवर में भी हमने देखा था कि श्रीधर ने पहली 3 गेंदों पर सिर्फ 3 रन दिए थे, लेकिन आखिर की 3 गेंदों पर 14 रन बल्लेबाजों ने बनाए थे. इस बार प्रमोद ने मौका ताड़ लिया अपना, फुल टॉस गेंद थी, उसका भरपूर फायदा उठाया और बहुत ही शानदार तकनीक का परिचय देते हुए ड्राइव किया. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचा क्लास या ठिकाणी मात्र या फटक्यामागे पाहायला मिळतोय. फलंदाज प्रमोदच्या बॅटमधून पहिलाच चौकार या ठिकाणी पाहायला मिळालं. कल्पेश पुन्हा एकदा राऊंड विकेटने येतो. या इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला होता फलंदाजाने, परंतु चेंडूची जर फेकी पाहिली तर खूपच उजायच्या बाहेर पाहायला मिळाली. तिसरा वाईट चेंडू पाहतो या ठिकाणी. आतापर्यंत गोलंदाज कल्पेश हाताळतोय. धावफलक 1ने पुढे फुलतोय. बिनबाद 24, बिनबाद 26. एक चांगली सुरुवात आणि कुठल्या गडी मात्र आतापर्यंत गमावला नाही. आता मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि एज लागते अष्टाच्या पाठीमागे मात्र जबरदस्त जेल. पहिला धक्का जय बजरंग खांडपे संघाला. बहुत अच्छी गेंद थी, पड़ने के बाद थोड़ा सा अतिरिक्त उछाल देखने को मिला था उस गेंद में, हल्का सा मूवमेंट भी था और क्रीज में से ही खेलने का प्रयास किया था बल्लेबाज ने. तो प्रमोद फिर से फ्लॉप रहे, तीनों भी मैचेस में कुछ ज़्यादा योगदान अपनी टीम के लिए नहीं दे पाए. इस मैच में ऐसे लगा कि शायद आखिर तक खेलेंगे, लेकिन नहीं, चौका लगाने के बाद कॉट बिहाइंड हुए. 7 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए प्रमोद ने. रन संख्या 26, 1 विकेट के नुकसान पर. नए बैट्समैन रोशन मैदान में आते हुए. पिछले मैच में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी रोशन ने, हालांकि नंबर 4 पर आए थे. रनों का पीछा कर रही थी खानपे टीम, इस मैच में पहले बल्लेबाजी कर रही है और उसको देखते हुए एक अच्छा प्लेटफॉर्म भी मिल गया है, तो बैटिंग ऑर्डर में प्रमोट किया गया है रोशन को. बहुत ही खतरनाक बल्लेबाज है और एक सही सोच भी कही जा सकती है योगेश. जो अच्छा प्लेटफॉर्म मिला है उसका फ़ायदा उठा सकते हैं रोशन. आणि हो, आता मात्र एक कॉम्बिनेशन पाहतोय खेळपट्टीवर अजय, कारण एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे तर एक उजव्या हाताचा फलंदाज आहे. कारण दोन्ही फलंदाजांना आता मात्र संधी असेल मोठे फटके नक्कीच खेळू शकतील. कारण हे बघितलं एक वेगाने वारा वाहतोय. आता मात्र विचार केला तर कुक्स एंडकडनं गोलंदाजी होईल, म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाज जास्तीत जास्त संधी असेल मोठे फटके खेळण्यासाठी. जी हाँ, ये भी एक सोच हो सकती है बायात के बैट्समैन को आगे भेजना. आते ही लॉफ्ट कर दिया है, ताकतवर शॉट, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, मैसिव 6. जबरदस्त प्रहार, पहिल्या चेंडूचा सामना केला आणि पहिल्या चेंडूवर मात्र षटकारानं आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग खांडपे संघाची 1 बाद 32 धावा. पहले ओवर में 17 रन आए, दूसरे ओवर में 15 रन. दोनों भी गेंदबाज काफ़ी महंगे साबित हुए. हालांकि शुरुआत दोनों की ठीक ठाक रही थी, लेकिन आखिर की 3 गेंदों पर ज़्यादा रन्स खर्च किए हैं.
गेंदबाजी में यहाँ से परिवर्तन होगा। आज के दिन का ये सेकंड लास्ट मैच आप देख रहे हैं श्याम पारदी ट्रॉफी 2019। आप सभी का हार्दिक स्वागत है सम्मानीय श्याम पारदी साहब की ओर से और किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम की ओर से। टूर्नामेंट का तीसरा दिन, स्कोर इस समय 32 रन 32। कुछ खिलाड़ी स्कोर की पुष्टि करते हुए, परेशानियां कहीं ना कहीं बढ़ती हुई यहाँ पर होम टीम, ऑर्गेनाइजिंग टीम की। ने ओवर लेकर करण तैयार होते हुए, नक्कीच आपण पाहतोय दोन्ही षटकाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये थोडासा ड्रिंक्स ब्रेक केला जातोय। चांगल्या स्थितीमध्ये आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय खांडपे संघाला, कारण 32 धावा आतापर्यंत जोडल्या। फलंदाजाने एक गडी नक्कीच बाद झाला, प्रमोद चोरपाने फक्त 7 धावांचं योगदान दिलं, परंतु या ठिकाणी अक्षय एक चांगली फलंदाजी साकारतोय आणि त्यानंतर रोशन आल्यानंतर पडल्या चेंडूवर मात्र 6 धावा जोडल्या। तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल कुकसे एनकडनं आणि गोलंदाज सज्ज होतोय करणवर नक्कीच आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल। जर धावा या ठिकाणी थांबवायची असतील तर या षटकामध्ये मात्र करणला एक उल्लेखनीय कामगिरी मात्र करावं लागेल, एक चांगल्या षटकाची समाप्ती करावं लागेल। जी हाँ, और बड़ी चुनौती है करण के सामने। दो बेहतरीन बल्लेबाज क्रीज पर, ड्राइव करने की कोशिश, मोटा सिरा लेकर गेंद जा रही है गैप में और निकल गई बाउंड्री के बाहर। 4 रन। हालांकि कवर्स में खेलना चाह रहे थे लेकिन गेंद बैकवर्ड ऑफ द पॉइंट चली गई थी। रन्स आने ज़रूरी होते हैं लिमिटेड ओवर्स के क्रिकेट में और वही रन्स आते हुए ये दूसरी बार हुआ है। पहले ओवर की अंतिम गेंद पर भी किनारा लगा था, वो काफ़ी फाइन चली गई थी, विकेट कीपर रोक नहीं पाए थे। इस बार तो किसी के पास कोई मौका ही नहीं था रोकने का, पूरी तरह से गैप में चली गई 4 रनों के लिए। क्रिकेटचा खेळ म्हटला तर आणखीच थोडंसं लक फॅक्टर होणं सुद्धा गरजेचं आहे, थोडीशी नशिबाची साथ होणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते नशिबाची साथ नक्कीच मी म्हणेन अक्षयच्या पाठीमागे आजच्या दिवसाच्या खेळामध्ये नक्कीच आपण पाहतोय। इथे मात्र फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, डीपीओनं मात्र जोपर्यंत शतरक्षक येतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, एक संधी आहे त्या ठिकाणी आणि येस पंचाचा बोट आकाशामध्ये, रोशनला जावं लागेल आता मात्र डगआउटच्या आसऱ्याला। कोई ज़रूरत नहीं थी वहाँ पर, बहुत ज़बरदस्त तरीके से खेल रहे थे दोनों भी बल्लेबाज। बड़ा विकेट है ये और रनआउट के रूप में जब इतना बड़ा बल्लेबाज आउट होता है तो काफ़ी मायूसी निश्चित रूप से होती है। बहुत निराश होकर पेवेलियन में लौटते हुए रोशन, काफ़ी उतावले थे दूसरे रंग के लिए, काफ़ी ज़्यादा बैकअप कर चुके थे, फिर से वापस लौटना चाहा उन्होंने लेकिन पहुंच नहीं पाए। विकेट कीपर ने जैसे ही गेंद उनके हाथ में आ गई स्टंप्स बिखेर दिए तो 6 रन बनाकर आउट हुए रोशन। टीम का स्कोर 36 रन 2 विकेटों के नुकसान पर। अति काही संकटात नाही, नजर हटी दुर्घटना घटी। 37 रन हुए हैं, 37। दूसरे के प्रयास में बैट्समैन आउट हुए हैं। नक्कीच 2 षटकामध्ये 32 धावा होत्या आणि आतापर्यंत गोलंदाज करणने एकूण 5 धावा खर्च केल्या। पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या चेंडूवर दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र कुठेतरी प्रयत्न फसतो या फलंदाज रोशनचं। करण पुन्हा एकदा उडतो विकेटने। इथे मात्र राहुलचा आपण विचार केला तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, स्लॅक्सीचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी चेंडूची लेंथ जर आपण बघितली तर उजव्या टीच्या खूपच बाहेर। पंच परेश महाजन यांच्या माध्यमातून मात्र व्हाईट चेंडूचा या ठिकाणी इशारा केला जातोय। अवांतर धावसंख्येमध्ये भर होते आणि धावसंख्या आता मात्र 1 पुढे फुलते, 2 बाद 38 धावा। अच्छी रफ्तार से बॉलिंग कर रहे हैं करण, लेकिन दिशा पर भी नियंत्रण रखना पड़ेगा क्योंकि लाइन और लेन से यदि थोड़ा भी चूक गए तो बल्लेबाज भी पूरी तरह से तैयार होते हैं बड़े स्ट्रोक्स के लिए और अतिरिक्त रनों का खामियाजा भुगतना पड़ता है, वो भी एक बात है। एक बार फिर से करण चले, राइट आर्म ओवर द विकेट, आगे रखी हुई गेंद, अच्छी गेंद थी, इस बार विकेट कीपर के पास पहुंच गई, बल्ले की जड़ से लगी मेरे ख्याल से। बहुत ही बढ़िया डॉट बॉल। चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा जर आपण बघितल्या तर 1च्या रूपाने मात्र आल्या होत्या, परंतु त्यानंतर एक चांगली गोलंदाजी मात्र साकारतो या करण आपण पाहतोय आयोजक संघ या ठिकाणी खेळताना पाहतोय आपण किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला। आणि आतापर्यंत नक्कीच आपण पाहतोय की जो संघ आयोजन करत असतोय तो संघ नक्कीच आतापर्यंत कोणताही स्पर्धा मात्र
जिथे पद पटकावू शकले नाही. परंतु पाहूया किरणस्फोट जांभूळपाडा संघाचं स्वप्न आहे, परंतु या ठिकाणी अशा प्रकारचे स्वप्न पूर्ण साकार होईल का? चेंडूला फेकून देतो या बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. षटकार, पंचांचा न बोलता इशारा. आई मजेची रमावली गो माझी नवसाला बावली. आई मजेची क्या बात रमावली है. गो माझी. ये तो बल्लेबाज के अच्छे दिन आ गए. फुल टॉस गेंद, वो भी बीमर थी, छक्का भी लगा उस पर और अगली गेंद फ्री हिट. स्कोर 45. विनाशकाली प्रीत बुद्धी अजय, मी एवढंच म्हणेन. अगोदर धावा अतिशय वेगाने येत होते आणि त्यानंतर अशा प्रकारची खराब चेंडूची लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. उघडा डोळे पहा नीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट चेंडू पाहतोय, फुलटास आणि फेकून दिला जातोय लॉंग ऑन आणि लॉंग अप मधून. लॉंग बिग वे 4 रन्स. जबरदस्त फटका होता, सुरेख प्लेसमेंट मी म्हणेन. नेत्रदीपक फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रीट डाऊन द ग्राउंड. एकूणच आपण पाहिलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सुरक्षित फटका असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 4 धावांनी धावसंख्या 49वर जाऊन पोहोचते. अजूनही तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे राहुल आणि अक्षयच्या माध्यमातून. राहुल 10 धावांवर खेळतोय, 3 चेंडूंचा फक्त सामना केलाय, 1 चौकार आणि 1 षटकार. अक्षयनं 20 धावा जोडलेल्या आहेत, 21 धावा, 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या खेळीमध्ये समाविष्ट. करण पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र हुक केलाय चेंडू, चेंडू जातोय आणि गेला सीमारेषा पार. षटकार. बाया ठाकुर्ली गावा मटगो बाया मोठे गावचे गावात गो. विकी स्फोटक कुक्षे संघाचे सर्व सन्माननीय रुपेश धुंदाराम पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालं आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेचे फोकसमॅन सन्माननीय दीपकजी पारदे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. जो निर्णय आतापर्यंत घेतला होता किरणस्फोट जांभूळपाडा संघाने, तो निर्णय आता कुठेतरी मात्र मागणं ठरतोय. कारण असं वाटतं की अजय आपण कुठल्या तरी सामन्याचं यूट्यूबच्या माध्यमातून हायलाईट क्रिकेट पाहतोय. अगदी बरोबर, कारण चौकार षटकारांची उधळण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 50च्या पुढे गेलेली आहे, 55 धावा धावफलकावर आणि अजूनही तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये करणने तब्बल 23 धावा खर्च केलेल्या आहेत. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. ज्या पद्धतीनं त्याने बीमर चेंडू टाकला होता, त्या नो बॉलवर षटकार फलंदाजाने लगावला, त्यानंतर फ्री हिट चेंडूवर चौकार आणि त्यानंतर आखूट टप्प्याच्या चेंडूवर जबरदस्त हुकचा प्रहार करत षटकार जोडला फलंदाज राहुलने. जे तिन्ही गोलंदाजाने जर षटकाची सुरुवात जर बघितली तर चांगली सुरुवात केली होती, परंतु षटकाचा अंत अतिशय खराब पाहायला मिळतोय आपल्याला. म्हणूनच तर क्रिकेटमध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड अशी एक म्हण आहे. तर शेवट गोड करणं गरजेचं आहे. आता मात्र टॉपेज लागतोय, सॉफ्ट डिसमिसल होण्याची शक्यता. यस, फलंदाज बाद होतोय. मात्र चांगली खेळी साकारल्यानंतर फलंदाज राहुल तंबूत परतताना दिसतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. राहुलने जोडल्या 16 धावा. संघाची धावसंख्या 3 बाद 55. एक चांगल्या स्थितीमध्ये, स्ट्रॉंग स्थितीमध्ये मित्र म्हणेन आतापर्यंत जयपेजरंग खांडपे संघाला. कारण 3 गडी नक्कीच या ठिकाणी गमावले, परंतु धावफलकावर धावा जर बघितल्या, ज्या धावा हवा होत्या त्या धावा मात्र या ठिकाणी जोडलेल्या आहेत. 55 धावा पाहतोय आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही आपण 7 चेंडूचा खेळ पाहणार आहोत. या षटकामध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जोडल्या तर नक्कीच खांडपे संघ किमान 65 किंवा 70 धावापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यावेळी जर एखादा मोठा लक्ष या ठिकाणी टार्गेट उभा केला तर प्रतिस्पर्धी संघावर थोडासा प्रेशर नक्कीच पाहायला मिळेल. कारण त्या धावांना मात्र चेस करावा लागतील. यानंतर आणखीच आपण अजून एक आजच्या दिवसातील अंतिम सामना पाहणार आहोत. तिसरा क्वार्टर फायनल सामना या स्पर्धेतील बंटी स्पोर्ट कुक्षे बोरिवली विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघामध्ये. 2 दिवसाच्या खेळाकडे आपण लक्ष वेधलं तर पहिल्या दिवसामध्ये SK स्पोर्ट साफे संघानं सेमीफायनलमध्ये क्वालिफाय केलं. कालच्या दिवसामध्ये विकी स्पोर्ट कुक्षे संघाने यद्दिका स्पोर्ट आमने संघाला पराभूत केल्यानंतर सेमीफायनलमध्ये स्थान नक्की त्यांचं कायम आहे. आणि आजच्या दिवसामध्ये पाहूया कोणता संघ मात्र क्वालिफाय होतोय.
अतिशय सुस्थितीत आपण पाहतो या मॅचमध्ये जय बजरंग खांडपे संघाला 55 धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. वाहुली टोकाकडून सुमित. मोठी जबाबदारी असेल सुमितवर देखील, खूप दडपण देखील असणार आहे, कारण पहिल्या 3 दिग्गज गोलंदाज जे होते त्यांच्यावर भरपूर हल्ला चढवला आहे फलंदाजांनी. श्रीधरने 17 धावा खर्च केल्या, कल्पेशनं 15 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर करणने 23 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. तर सुमितला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक इकॉनॉमिकल षटक हाताळावं लागणार आहे. षटकातील पहिला चेंडू, लेंथ बॉल, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूवर योग्य नजर नव्हती, ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. तर सुरुवात या ठिकाणी सुमितने देखील चांगली केलेली आहे आपल्या षटकाची. हो नक्कीच, परंतु अंत पाहूया कशा रीतीने मात्र होतो या षटकाचं. धावसंख्या स्थिर आहे 55. 2 गड्यांच्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू फेकून दिला जातो. या सीमेरेषी लगत अतिशय जबरदस्त झेल, फलंदाजाला जावं लागेल आता मात्र दगावटच्या आसऱ्याला. अप्रतिम झेल करण होता त्या ठिकाणी आणि थोडासा वर उसळला देखील होता झेल घेण्यासाठी. जबरदस्त टायमिंग होतं त्याचं उसळण्याचं आणि त्यामुळेच हा झेल समाप्त करू शकला. गुड कॅच. राहुलची खेळी संपुष्टात आलेली आहे. 2 राहुल आपण पाहिले. 4थ्या क्रमांकावर देखील राहुल आला होता, त्याने मात्र 16 धावांची आकर्षक खेळी साकारली आणि त्यानंतर 5व्या क्रमांकावर देखील राहुलच आला होता. या राहुलला मात्र खातं देखील उघडता आलं नाही. आता मात्र दीपक येतोय, जो मागच्या सामन्यामध्ये 1 डाऊन खेळण्यासाठी आला होता. आता मात्र 6व्या क्रमांकावर येतोय. अक्षय अजूनही ठाण मांडून आहे खेळपट्टीवर. संघनायक जबरदस्त कामगिरी करतो या संपूर्ण सत्रामध्ये आपल्या संघासाठी. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय की चांगली कामगिरी करतोय. हो नक्कीच, परंतु या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत गोलंदाज सुमित, कारण स्लॉग षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूची फेकी गेली, एकही धाव खर्च केली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे डावकुरे हाताच्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी त्यांनी बाद केलं. एक प्लस पॉईंट असेल किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघासाठी. निश्चितच आत्मविश्वास दुणावलेला असेल गोलंदाजाचा. एक मोठा बळी त्याने मिळवलेला आहे. आता मात्र आणखी मोठं चॅलेंज समोर येत आहे. सेट बॅट्समन आहे अक्षय. अँगल चेंज केला जातोय. राईट आर्म राऊंड द विकेट. स्लोवर चेंडू पुल केला आहे आणि गलत 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 मिस जजमेंट आहे. चेंडू सीमारेषा पार, चौकार. चुकीचा अनुमान आपल्याला पाहायला मिळतोय करणकडनं, कारण जागेवर जर उभा असता जे तर सरळ हातामध्ये चेंडू आला असता आणि किमान आपल्या संघासाठी धावा मात्र वाचू शकला असता त्या ठिकाणी. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा स्क्रॅम्स आलेले आहेत फलंदाज अक्षयच्या पायामध्ये. तर आम्ही विनंती करतो की आयोजकांना थोडंसं पाण्याची सुविधा आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करायची आहे. नक्कीच अजय आपण पाहतोय थोडासा कडक ऊन सुद्धा पाहतोय आणि नक्कीच अशा संभावना आपण नेहमीच खेळाडूंच्या पाठीमागे पाहत असतो. निश्चितच आता मात्र उन्हाळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि ऊन खूप तापलेलं आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा एक खेळाडू होता मायकल कॅस्प्रोविच, जो कोची टेस्टमध्ये खेळण्यासाठी आला होता. मला वाटतं 2004-05च्या सत्रातील ही गोष्ट आहे आणि 5 दिवसांची कसोटी असते, कसोटी सामना असतो. 5 दिवसांमध्ये त्याचं 8 किलो वजन घटलं होतं. दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. सन्माननीय उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतो इतर मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सन्माननीय तालुका सचिव सन्माननीय दीपकजी पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो इतर मान्यवर, सर्व मान्यवरांचं, सन्माननीय शाखा प्रमुख वलगावचे अनंताजी भांबरे साहेब, सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत आहे. आणि नक्कीच आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी जे सुंदर ट्रॉफीज पाहतो त्याचे ट्रॉफी स्पॉन्सर वलगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय दयारामजी पाटील, उपशाखा प्रमुख वलगावचे, आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह ऑफ साईडला फटका मारला होता. चांगला फटका, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद होतो या ठिकाणी. पायामध्ये अगोदरच क्रॅम्प्स आल्या होत्या आणि त्यामुळेच आपल्या खेळपट्टीमध्ये सुखरूप पोहोचू शकला नाही अक्षय. त्याचप्रमाणे सन्माननीय उपशाखा प्रमुख सन्माननीय सचिनजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. त्याचप्रमाणे वलगावचे सन्माननीय निवृत्तीजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय उदयजी पाटील या सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातून श्याम पारधी चषक 2019मध्ये हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे कुक्षेगावचे माजी सरपंच सन्माननीय
गोपालजी नकुल पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी सायंकाळच्या सत्रामध्ये आगमन होतोय. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय ही स्पर्धा ज्यावेळी या स्पर्धेला जे सुरुवात झाली त्या दिवसापासून या ठिकाणी पाहतोय भरपूर मान्यवरांनी या स्पर्धेला मात्र शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मात्र भेट दिली. म्हणजे आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं की श्याम पारधी साहेबांवर किती प्रेम आहे मान्यवरांचं ते नक्कीच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निश्चितच आणि श्याम पारधी साहेबांनी किती माणसं आपल्या जीवनामध्ये जोडलेली आहेत हे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भरपूर मान्यवर या स्पर्धेला हजेरी लावत आहेत, सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत. सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मोठ्या विकेटचं पतन झालंय, मात्र हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड बाद होण्यापूर्वी अक्षयने 26 धावांची जबरदस्त खेळी साकारली. धावसंख्या 1ने पुढे सरसावते. 61 धावा. सुमित पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यॉर्करचा प्रयत्न, ओव्हर पिच चेंडू ड्राईव्ह केला जातोय लॉंगॉनच्या दिशेनं. एकदा पूर्ण फंबलिंग होते संजयकडून आणि त्याचा पुरेपूर लाभ उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांनी धावसंख्या 63वर जाऊन पोहोचते. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकातील फक्त एक चेंडू शिल्लक. आतापर्यंत आपण जर धावफलक बघितलं तर 65 धावा या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. 63 धावा आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आपण या चेंडूनंतर या ठिकाणी आपण उल्लेख करणार आहोत. बॅकफुटर जाऊन नक्कीच ऑफ स्ट्राईकला नक्कीच एक दर्शनीय फटका पाहायला मिळतो. जोपर्यंत डीप एस्ट कव्हर करणं मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतो. जे 2 संघामध्ये लढत पाहायला मिळाली, एक संघ जर म्हटलं तर उपतालुका प्रमुख हनुमानजी पाटील साहेबांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर शिवसेना विभाग प्रमुखांचा संघ अर्थात श्याम पारधी यांचा संघ. एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. डावाची समाप्ती तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण 65 धावा जोडल्या प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग खांडपे संघाने आणि 66 धावांचं मात्र टार्गेट असेल किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघासमोर. तर आपल्याकडे वेळ आहे, तत्पुरती आपण या ठिकाणी मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. कारण मित्रांनो, मान्यवर म्हटलं की खूप मोठी उपस्थिती असते आणि त्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणं हे आयोजकांचं नक्कीच परम कर्तव्य असतो. तर आपण या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर आपण प्रथमतः या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. शिवसेना भिवंडी उपतालुका प्रमुख सन्माननीय हनुमानजी पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान करूया. या स्पर्धेचे फोकसमॅन सन्माननीय दीपकजी पारधी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हनुमानजी पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. भगवा रंग म्हटलं की नक्कीच महाराष्ट्राची शान म्हटली जाते. या स्पर्धेची उबदार माहिती शाल, त्यानंतर प्रेमाचा सुगंध पुष्पगुच्छ देऊन त्यानंतर आठवण म्हणून या स्पर्धेतील मोमेंट देऊन मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. नक्कीच या परिसरामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, हनुमानजी पाटील साहेब आवर्जून त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. त्यानंतर सन्माननीय उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी पुन्हा एकदा प्रथम आपण तालुका सचिव दीपकजी पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. शिवसेनेचे तालुका सचिव दीपकजी पाटील यांचा या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत दीपक पारधी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर उपतालुका प्रमुख सन्माननीय चक्रधारीजी पाटील यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया. सन्माननीय बाळरामजी कासार आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत.
इतर मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर आपण जाऊया आता मात्र खेळाकडे, कारण हे दोन्ही संघ सज्ज आहेत. आपण पाहतो या सलामी जोडी सुद्धा आलेली आहे खेळपट्टीवर. गुरुनाथ आणि गुरु. खूप मोठं टार्गेट आपण पाहतोय. 66 धावांचं टार्गेट नक्कीच या ठिकाणी पूर्ण करावं लागेल येणाऱ्या 24 चेंडू मागे. तर षटकातील पहिला चेंडू हुक केला जातोय. चेंडू अतिशय वेगाने जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. कोणत्याही खेळाडूने मात्र क्रीडेत जायचं नाही. जो पंचांचा निर्णय असेल तो मात्र आपला निर्णय मान्य करावा लागेल. पाहूया त्या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग पंच गेलेले आहेत. थोडंसं करेक्शन केलं जाईल. षटकार आहे की चौकार आहे, परंतु नक्कीच चेंडू सीमेरेषेच्या बाहेर गेलेला आहे. क्षेत्रक्षण सजून घ्यायचा आहे खांडपे संघ. जय बजरंग खांडपे संघ, आपण क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे. नक्कीच पंच जे काही असेल ते निर्णय नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर पंचांनी आपला निर्णय मात्र परत घेतलेला आहे. 4 धावांचा निर्णय या ठिकाणी येतोय. किरण स्पर्धा जांभूळपाडा संघाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करतोय की आपण सीमेरेषेचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. जी हाँ, ऐसी सिचुएशन में वॉलेंटियर्स के जो निर्णय रहते हैं वो काफ़ी महत्वपूर्ण रहते हैं. तो 4 रन वहाँ पर घोषित किए हैं अंपायर ने. अच्छी शुरुआत गुरुनाथ द्वारा. गुरुनाथ पारदी और गुरुनाथ फिरंग ने दोनों भी सलामी बल्लेबाज. पहला ओवर करते हुए किरण. इस बार पैर पर लगी जोरदार अपील. रनआउट का भी मौका है वहां पर, लेकिन डायरेक्ट हिट की जरूरत थी. निशाना चूक गया वहां पर. कोई रन नहीं इस गेंद पर. एक बड़ा टारगेट है 66 रन बनाने हैं 4 ओवर्स में. आस्किंग रेट हम देखें तो 16.50 रन प्रति ओवर. नक्कीच खूप मोठा लक्ष मित्र म्हणेन. 66 धावांचा जर लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आणि हा षटक दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा षटक असेल. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. एक मेजवानी नक्कीच होती, परंतु चेंडूची लेंथ मात्र चुकीची पाहायला मिळाली. डाव्या स्टीच्या बाहेरून चेंडू जातोय. पंचांचा इशारा आहे तेव्हा मात्र या ठिकाणी व्हाईटच्या स्वरूपात अवंताच्या रूपाने मात्र धावफलक पुढे फुलतोय. बिनबाद 5 धावा. काफी आक्रामक बल्लेबाजी करनी पड़ेगी दोनों भी बल्लेबाजों को. स्कोर 5 रन. एक डीप मिड विकेट है और एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खिलाड़ी. ये 2 खिलाड़ी बाउंड्री पर है. छोटी गेंद, बेहतरीन स्ट्रोक, बैकफुट पर जाकर पंच कर दिया है. गेंद डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर. 4 रन. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था ये. शॉर्ट वाइट गेंद, उसको बहुत ही सही नसीहत देते हुए गुरुनाथ. 4 रनों से बढ़ता हुआ स्कोर 9 रन. अच्छे टच में नजर आते हुए 2 चौके लगा चुके हैं. इस बार बड़ा हिट, लंबा हिट, गेंद मैदान के बाहर. 6 रन.
क्या बात है योगेश, ईट का जवाब पत्थर से देते हुए गुरुनाथ फिरंग ने अपने आक्रामक तेवर दिखाते हुए, और इसी तरह की शुरुआत की आवश्यकता थी। रन संख्या 15 बिना किसी नुकसान के, गेंदबाज अब दबाव में। नक्कीच या ठिकाणी गुरुनाथ फिरांगणे आणि किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. अक्षय पाटील, अतुल पाटील आणि विजय चौधरी कुकसे गौरवने मात्र या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अक्षय. परंतु चांगली फलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी गुरुनाथकडनं. आतापर्यंत 2 चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालं. जी सुरुवात हवी होती जांभूलपाडा संघाला, ती सुरुवात मात्र या ठिकाणी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगली गेंद ये हवा में खड़ी हो गई है, लेकिन इनफील्ड के ऊपर से गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी कभी हमारी बारी, कभी तुम बारी कभी हम बारी. ज्यावेळी गोलंदाजी करत होते की जांभूलपाडा संघाचे गोलंदाज, त्यावेळी पूर्णपणे त्यांचा जुलूस काढला होता फलंदाजाने, पूर्णपणे वार केलं होतं. परंतु या ठिकाणी आता मात्र पलटवार पाहायला मिळतो या गुरुनाथ फिरंगणेच्या बॅटमधून. बिल्कुल, गुरु हो गए शुरू और जारी भी रहना पड़ेगा उनको. अगली गेंद इस बार थ्रू दी ऑफ साइड खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद मिड ऑफ पर जाती हुई, हालांकि कवर्स में खेलना चाह रहे थे, बल्ले की थोड़ी सी अंदर लगी थी, जिस वजह से केवल 1 रन इस गेंद पर. लेकिन बहुत ही दमदार आकर्षक शुरुआत किरण स्पोर्ट्स जांभूलपाड़ा टीम की. पावर प्ले की समाप्ति, स्कोर 20 रन बिना किसी नुकसान के. धन्यवाद डीजे. एक जबरदस्त ऑपरेटिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला बिपिन म्हात्रे यांच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण पाहतो या आमची व्यासपीठाची या ठिकाणी शोभा वाढवत आहेत. शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय हनुमानजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे उपतालुका प्रमुख सन्माननीय चक्रधारीजी पाटील, त्यानंतर शाखा प्रमुख वलगावचे सन्माननीय अनंतजी भांबरे साहेब, त्याचप्रमाणे उपशाखा प्रमुख उदयजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे निवृत्तीजी पाटील उपशाखा प्रमुख, त्यानंतर उपविभाग प्रमुख सन्माननीय सचिन पाटील साहेब, आणि त्यानंतर दयारामजी पाटील आमचे बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी स्पॉन्सर, सर्वांचं पुन्हा एकदा मी याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे बोरिवलीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गोरखनाथजी पाटील, मगनजी कालेकर, गोपालजी नकुल पाटील, रुपेशजी धुंदाराम पाटील, रुपेशजी रमेश पाटील, त्यानंतर जयेश पाटील आणि इतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस ओवर में. पहली गेंद धीमी रही थी और जो रफ्तार में कमी थी उसको पहचान नहीं पाए थे गुरुनाथ. उसके बाद तेज़ गेंद. उमेश ने आज पहले 2 मुकाबलों में भी अच्छी गेंदबाजी की है और इस मैच में भी अच्छी शुरुआत उनकी. स्कोर रुका हुआ है 20 रन, यहाँ से और 46 रनों की आवश्यकता. 16 गेंदें शेष. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, शायद कदम चूक गए हैं. एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन लेग है और वाइडिश मिड ऑफ पर एक फील्डर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक खिलाड़ी है, एक डीप कवर पॉइंट पर खिलाड़ी नज़र आता हुआ. ऑन साइड में 1 2 3 4 खिलाड़ी बाउंड्री पर है. इस बार लॉफ्टेड शॉट पूरी तरह से बल्ले पर नहीं ले पाए थे, सिर्फ 1 रन. खूप वेगाने अजय बुलेट ट्रेन रुलावर पळत होती पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र गोलंदाजाने त्या बुलेट ट्रेनला मात्र पूर्णपणे ब्रेक लावल्यानंतर मात्र थांबवलं. कारण आतापर्यंत 3 चेंडूची मात्र गोलंदाज उमेशने मात्र चेंडूची फेकी केली आणि फक्त 1 धाव खर्च करतोय. एक चांगला कमबॅक जय बजरंग खाडबे संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. वर द विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र दिशाहीन चेंडू, कारण उजव्या चेंडूच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. पहिली अवांतर धाव या षटकामध्ये मात्र खर्च करतोय गोलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे जाते बिनबाद 22. शायद यही कमी रही है उमेश की गेंदबाजी में आज के खेल में
कि अतिरिक्त रन वो देते ही है, 1-2 वाइड गेंदे करते ही है अपने ओवर में। और देखिए फिर से अतिरिक्त रन मिलेगा इस बार बीमर। हालांकि बल्लेबाज पूरा फ़ायदा नहीं उठा पाए, जिस तरह से खानपे टीम के बल्लेबाज ने बीमर गेंद का फ़ायदा उठाया था, उन्होंने नो बॉल पर छक्का जड़ा था। यहाँ पर गुरु के पास भी मौका था, बल्ला चलाया लेकिन बात बनी नहीं। अतिरिक्त के सौजन्य से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन। अभी तक कोई भी विकेट नहीं गिरा है। फ्री हिट, फिर से एक अच्छा अवसर है गुरु पारदी के पास। ओहो, स्विंग एंड मिस, बहुत अच्छा अवसर था, गवा दिया। इस तरह के मौके जो मिल रहे हैं उनको भुनाना पड़ेगा, क्योंकि टारगेट बहुत बड़ा है और डॉट बॉल खेलेंगे तो दबाव बल्लेबाजों पर ही बनेगा। नक्कीच निर्धाव चेंडू जसजशी या ठिकाणी पाहायला मिळते तसं प्रेशर मात्र फलंदाजांवर वाढेल. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा प्लेक केला होता ऑन साईडला जातो या डीप स्क्वेअरच्या दिशेने चेंडू, परंतु चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतो. या ज्या दिशेने अतिशय वेगाने वारा येतो या हवेच्या विरुद्ध मात्र या ठिकाणी शॉट सिलेक्शन पाहायला मिळत आहेत आणि त्याच कारणाने आपण पाहतो या चेंडू मात्र सीमेरेषेच्या पलीकडे जात नाही. हालांकि पहले पारी की तुलना में हवाएं थोड़ी सी अब धीमी गति से बह रही है। हवाएं तो बह ही रही है लेकिन रफ्तार में थोड़ी गिरावट आ गई है। बल्लेबाजों को अपनी रफ्तार बढ़ानी पड़ेगी। बल्लेबाजों की रफ्तार में भी थोड़ी सी गिरावट आ गई है इस ओवर में। पहले ओवर में 20 रन, इस ओवर में सिर्फ 4 रन। एक किफ़ायती ओवर साबित होता हुआ उमेश का केवल एक गेंद इस ओवर में शेष है। इस बार स्लॉक किया है, फिर से ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, शानदार ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर के बाद 25 रन बिना किसी नुकसान के किरण स्पोर्ट्स जांबुलपाड़ा। तर थोडासा खेळाला स्पीडअप करायचा आहे. खांडपे संघ आपण जास्त वेळा टीम मीटिंग करू नका. टीम मीटिंग करणं नक्कीच गरजेचं आहे, परंतु वेळेचं भान ठेवणं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आमच्या आयोजकांसाठी. कारण अजूनही आम्हाला एक सामना नक्कीच खेळवायचा आहे आजच्या दिवसामध्ये. तर या दुसऱ्या षटकात आपण खेळ या ठिकाणी बघितलं तर फक्त 5 धावा खर्च केल्या उमेशने. म्हणजे ज्या षटकाची आवश्यकता होती खांडपे संघाला तो षटक मात्र उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि मित्र आता मात्र एवढंच म्हणेन अजय की खांडपे संघाने या सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे कमबॅक केला आहे. कारण 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 20.50 सरासरी आपण या ठिकाणी पाहतोय. बिल्कुल सही, बहुत अच्छी वापसी की है। इस बार खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, गेंद शरीर पर लगी, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, और आखिरकार बल्लेबाज को पड़ा आखिर में पछताना। 11 गेंदे 41 रन। योगेश, आप तो सिर्फ चौकों छक्कों से ही बात बन सकती है। आकाश गेंदबाजी करते हुए, बहुत ही खूबसूरत गेंद थी इस बार, लगभग यॉर्कर लेंथ, पूरी तरह से छकाया वहां पर बैट्समैन को। एक और डॉट बॉल। मोमेंटम पहले ओवर में जो मिला था उसको आगे कैरी नहीं कर पाए ठीक तरह से। तीसरे अंपायर की मांग की जा रही है मैदान में। देखिए, थ्रो गेंदबाजी करना अलाउड नहीं है इस टूर्नामेंट में। तीसरे अंपायर निलेश देसले, आपसे निवेदन है, आपको मैदान में जाना है। नक्कीच बंटी स्पोर्ट कुकसे बोरवली संघाच्या एखादा मी खेळाडूला विनंती करेल की आपण तिसऱ्या पंचाची भूमिका पार पाडायची आहे. निलेश देसले असेल किंवा सचिन ठाकरे असतील, प्लीज थोडंसं सहकार्य करा आम्हाला. निलेश देसले जात आहेत, कारण एक उत्कृष्ट एक अनुभवी क्रिकेटर आपण पाहतो या बंटी स्पोर्ट बोरवली संघाचं. नक्कीच, आणि या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी अलाउट नाही आहे. धावसंख्या पाहतो या बिनबाद 25, म्हणजे येणाऱ्या अजूनही 10 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 41 धाब्यांची गरज आहे. म्हणजे स्ट्राईक रेट जर प्रत्येक चेंडूमागे जर आपण बघितलं तर 400चा स्ट्राईक रेट आहे. खूप मोठं लक्ष्य मित्र म्हणेन आता मात्र किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघासाठी. देखिए समीकरण कितना कठिन है। 10 गेंदों में लगातार 10 चौके भी लगाए ना बल्लेबाजों ने तो भी नहीं जीत पाएंगे, क्योंकि चेसिंग कंपलसरी है। स्कोर लेवल हो जाएगा वहाँ पर। परंतु प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला यशाची पायरी चढता येणार नाही. कधी ना कधी आपल्याला यश प्राप्त होईल. त्यासाठी
मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांना प्रयत्न नेहमीच करावा लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. जी हाँ, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. इस बार कोशिश की है, लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन. आजच माझा झालाय पगार घेईन रोख नको उधार आजच माझा झालाय पगार घेईन रोख नको उधार पोट पतली झटकन उठली पोट पतली. गुरुनाथ सांगतोय की अजूनही सामना संपला नाही. जोपर्यंत मी आहे खेळपट्टीवर तोपर्यंत जांभूळपाडा संघाच्या आशा ज्या आहेत त्या पल्लवीत असतील. जबरदस्त लॉफ्टेड फटका पाहायला आपल्याला वाईड ऑफ लॉंग ऑन सीमरेषेच्या बाहेर जातोय. अगदी फ्लॅट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. अजय फील्डर थोड़े आगे खड़े थे वहाँ पर, बिल्कुल बाउंड्री के नज़दीक रहते तो शायद मौका भी बन सकता था कैच का, लेकिन पहले ही आगे निकल चुके थे खिलाड़ी तो उनके सिर के ऊपर से चली गई गेंद. महत्वपूर्ण सिक्सर. मैच में अभी भी बहुत कुछ बाकी है, काफ़ी रोमांच बाकी है. 6 रनों से रन संख्या 31 पर पहुंच चुकी है. अब 9 गेंदें शेष, जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता. 9 balls and 35 runs to get. गेंद शायद बदली जा रही है. कहा भी जाता है योगेश की खुद ही का अंदाज़ा नहीं होता है और बाहर आने से पहले फूल भी ताज़ा नहीं होता है. कोशिशें करोगे तो जान जाओगे कि किस्मत का हमेशा बंद दरवाज़ा नहीं होता. परंतु पाहूया या ठिकाणी ज्याप्रमाणे गुरुनाथने मात्र फलंदाजी पाहायला मिळाली तशाच प्रकारचा खेळ शेवटपर्यंत पाहायला मिळतोय का. इथे मात्र स्लॅग स्वीक करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू पाहतो या डाव्या स्टेनच्या पाठीमागे. आणि नक्कीच अजय आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो या ज्यावेळी गोलंदाजाला एखाद्या वेळी तिसरा पंच ज्याप्रमाणे उभा केला जातो या त्यानंतर गोलंदाज कुठेतरी मात्र मार खाताना आपल्याला पाहायला दिसत आहेत. म्हणजे कुठेतरी प्रेशर येतोय गोलंदाजांवर. देखिए उसके लिए भी काफ़ी कारण मौजूद है. आपका खुद पर कितना विश्वास है ये भी तो महत्वपूर्ण बात है. आपका खुद पर पूरा विश्वास है, आपको पता है कि आप पूरी तरह से लीगल बॉलिंग एक्शन के साथ बॉलिंग कर रहे तो उसका आपके खेल पर कोई भी प्रभाव नहीं पड़ता है तीसरे अंपायर का. लेकिन आपके मन में कुछ अलग चल रहा है तो फिर निश्चित रूप से आप उस प्रभाव में आ जाते हो. आणि आता मात्र काहीतरी कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला कारण पंचांनी खेळाडूला वॉर्न केलं आहे की नक्कीच या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी अलाउट नाही. कारण तिसरं पंच जर आपण जे म्हटलं तर एक दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तो अनुभव मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतो या निलेश देसले यांच्या माध्यमातून. देखिए भिवंडी क्रिकेट काफ़ी अभी साफ़ सुथरा हो गया है तो जो नए गेंदबाज आते हैं युवा गेंदबाज खास तौर पर कम से कम उनसे तो ये अपेक्षा बिल्कुल भी नहीं की जाती है कि वो थ्रो गेंदबाजी करे. लॉफ्टेड शॉट खेलने की कोशिश, इस बार काफ़ी दूर से खेल रहे थे, गेंद बल्ले पर नहीं ले पाए. बढ़िया वापसी, डॉट बॉल. नक्कीच डॉट बॉल म्हटलं तर सोन्याची बिंदीसारखा हा चेंडू असेल. ज्या ज्या निर्धाव चेंडू निघतील तसं या ठिकाणी फलंदाजांना प्रेशर पाहायला मिळेल. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा लक्ष दूर जातोय कारण 8 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 34 धावांची गरज आहे. इथे मात्र ऑन साईडला फेकून देतोय डीप मिड विकेटच्या बाहेर टावरिंग षटकार. अहो रात्री या अंटीची जवा घंटी वाजवली अहो रात्री या अंटीची जवा घंटी वाजवली. बहुत ही शानदार प्रहार वहाँ पर, ताकतवर शॉट था. 6 रन, 38 रन संख्या हो चुकी है और उसमें से 33 रन गुरुनाथ फिरंगने ने बनाए हैं. ज़्यादा गेंदें भी उन्होंने खेली है. गुरुनाथ पारदी ने सिर्फ 2 गेंदें खेली है, एक पर बैटिंग करते हुए और कुछ अतिरिक्त रन है. लेकिन अभी भी मैच काफ़ी रोचक स्थिति में. जीतने के लिए यहाँ से 28 रनों की आवश्यकता, 7 गेंदें शेष. ये गेंद काफ़ी महत्वपूर्ण है, ओवर की अंतिम गेंद है, इस पर छक्का लगता है तो फिर और भी रोचक स्थिति में मैच जा सकता है. नक्कीच आणि अशाच प्रकारची वारंवार मात्र प्रत्येक चेंडूची घंटी वाजवावी लागेल फलंदाजांना. हो फुलटा चेंडू ऑफ साईडला जबरदस्त क्लास फटका, पॉईंट सीमारेषा बाहेर जातो. या सीमारेषा फाडून दर्शनीय चौकार.
भरपूर मनोरंजन होता हुआ शाम पारदी ट्रॉफी 2019 में सभी दर्शकों का 6 गेंदें शेष है और जामुलपाड़ा टीम को इन बची हुई 6 गेंदों पर 24 रनों की आवश्यकता। जबरदस्त डीजे ऑपरेटिंग आपण पाहतो या मिस्टर बिपिन म्हात्रे तर आपण विचार केला तर एक उत्कृष्ट ऑर्गन मास्टर सुद्धा आहेत, गुणलेखीच्या भूमिकेमध्ये सुद्धा एक जबरदस्त त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्कोरिंग कार्ड पाहायला मिळालं आणि आता मात्र डीजेच्या माध्यमातून त्रिमूर्ती पाहायला मिळते। ऑल इज वेल, परफेक्ट ऑलराउंडर है बिपिन मात्रे। 6 गेंदे 24 रन। फिरंग ने तो बहुत बढ़िया खेल रहे हैं, लेकिन अब भी पारदी को भी अपने हाथ खोलने पड़ेंगे यदि जामुलपाड़ा टीम को जीतना है। तो देखना है बड़े शॉट के लिए जाते हैं पहली गेंद पर या फिर स्ट्राइक रोटेट करते हैं। प्रमोद आए हैं आक्रमण पर। सहा चेंडू आणि 24 धाब्यांची गरज आपण पाहतोया आणि शेवटचं षटक आपण पाहतोया। प्रमोदच्या हातामध्ये मात्र संगणकाने चेंडू सोपवला आहे। स्थिती जर आपण पाहिली या ठिकाणी तर डू और डाय स्थिती आपल्याला पाहायला मिळते। प्रमोद बाहुली यांकडनं अर्ध विकेटने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल। चेंडूमध्ये पेस परिवर्तन हवेत आहे, सॉफ्ट डिस्मिसल, कॉटन बॉल, फलंदाज बाद। बिल्कुल भी समझ नहीं पाए थे वहाँ पर गुरुनाथ पारदी। अपने स्ट्रोक को आखिरकार उन्होंने चेक करने की कोशिश की, लेकिन तब तक बहुत देर हो चुकी थी। पहले तो बड़ा शॉट खेलना चाह रहे थे, फिर उनको रियलाइज़ हुआ कि ये तो धीमी गति की गेंद आ रही है। फिर ऑफ साइड में ढकेलने का प्रयास किया, लेकिन हवा में खेल बैठे। बारला येसुआ कोणी करवली वसुआ, बारला येसुआ कोणी करवली वसुआ, बारला येसुआ कोणी करवली वसुआ। विकेट जरूर गिरा है, लेकिन अच्छी बात यह है कि स्ट्राइक रोटेट हो गई वहाँ पर। जब गेंद हवा में थी दोनों बल्लेबाजों ने एक दूसरे को क्रॉस कर लिया और जिनकी निगाहें जमी हुई है गुरुनाथ फिरंग ने वो इस समय स्ट्राइक पर। छोटी गेंद पुल कर दिया है, डिप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, रन नहीं ले रहे बल्लेबाज। अब 4 गेंदों में लगातार 4 छक्के लगाने पड़ेंगे। श्रीधर नए बैट्समैन आए हैं, टीम के कैप्टन है, लेकिन उनको स्ट्राइक नहीं दिया गया है। दरम्यान या ठिकाणी आमचे चेंडू स्पॉन्सर माजी ग्रामपंचायत सदस्य कुकसे सन्माननीय एकनाथजी महादू पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। म्हणजे प्रत्येक चेंडूला आहे त्या ठिकाणी मात्र आउट ऑफ द पार्क फेटावं लागेल, सीमारेषेच्या बाहेर फेकावं लागेल। तसं होईल का प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू मात्र जमिनीच्या साहाय्याने जातो या 1 बाउन्स 4 रन। दर्शकों को जो पसंद है ना चौके छक्के, वही बल्लेबाज यहाँ पर लेकर आए इस मैच में। लेकिन अब मैच थोड़ा सा एक तरफा होता हुआ। 3 गेंदें और जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। नक्कीच लक्ष आता कुठेतरी दूरवर जातो या इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतोय, कारण आत्मविश्वास झलकतो या बॉडी लँग्वेज आता मात्र पाहायला मिळते किरण स्पोर्ट जामुलपाडा संघाच्या फलंदाजांची, कारण कुठेतरी कमकुवत पाहायला मिळते। कारण आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज। परंतु एक गोष्ट जर म्हटली तर आतापर्यंत चांगला क्रिकेट आपल्याला गुरुनाथकडनं पाहायला मिळाला। संघर्ष नक्कीच केला, फाईट नक्कीच केली आणि 1 मॅन आर्मीचा रोल या ठिकाणी मात्र पूर्ण केला। जी हाँ, प्रयास पूरी तरह से किया वहाँ पर गुरुनाथ फिरंगने ने अपनी तरफ से। लेकिन इस पारी में जो दूसरा ओवर किया था उमेश ने, वो कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट साबित हुआ। सिर्फ 5 रन उन्होंने अपने ओवर में खर्च किए थे और उसके बाद काफ़ी प्रेशर बन गया था बल्लेबाजों पर। 12 गेंदों पर 41 रन बहुत कठिन समीकरण था। 41 पर फिरंग ने बैटिंग करते हुए, अभी भी 2 गेंदें बची है, तो 50 का भी शायद मौका चूक गए हैं। नक्कीच 50चा आपण विचारलं तर कालच्या दिवसामध्ये अजय बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये विकी स्पोर्ट कुकचे संघाचा बबलूने मात्र हा कारनामा केला। या स्पर्धेमध्ये जबरदस्त धावांचा पाऊस त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्याचा जो वाढदिवस सुद्धा आहे। 2 चेंडू शिल्लक आहेत, इथे मात्र ऑन साईडला जबरदस्त प्रहार, चेंडू जातोय दूरवर जाऊन पडतो या 6 धावांसाठी। तवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, तवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला। 53 पर रन संख्या पहुंच गई है। तो कहीं ना कहीं ये 50 का ही सारा खेल चल रहा था। हमने शुरुआत में भी चर्चा की थी
कि खानपे टीम 50 के पार जाना चाहेगी और 50 के अंदर रोकने की कोशिश होगी जामुलपाड़ा टीम की, लेकिन 50 के अंदर रोक नहीं पाए गेंदबाजों ने काफ़ी निराश किया जामुलपाड़ा टीम की ओर से। बल्लेबाजों को ज़्यादा दोष नहीं दिया जा सकता है। परंतु चांगला क्रिकेट आहे या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हार जीत होत असते, परंतु हार कशी असावी ते मात्र दाखवून दिलं किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाने. वेल प्लेड आहे जांभूलपाडा संघ. हार्ड लक, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. जय बजरंग खानपे संघ या सामन्यावर मात्र विजयश्री प्राप्त करतोय. तर नक्कीच या ठिकाणी आपण जरा सामनावर पुरस्काराकडे जर लक्ष वेधलं तर नक्कीच दोन खेळाडूंनी मात्र चांगली कामगिरी केली. परंतु या ठिकाणी 26 धावांची झुंजार केली साकारणारा सलामीचा फलंदाज अक्षय हा ठरतोय सामनावर पुरस्कार पटकावणारा खेळाडू. तर अक्षय थोडंसं फास्ट या. तर नक्कीच आपण या ठिकाणी प्रथम सामनावर पुरस्कार देणार आहोत आणि त्यानंतर आजच्या दिवसातील अंतिम सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. खेळणारे संघ आहेत बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली विरुद्ध जय बजरंग खांडपे. या स्पर्धेतील तिसरा क्वार्टर फायनल सामना. प्रथम आपण या ठिकाणी सुंदर ट्रॉफी देणार आहोत. सन्माननीय शिवसेना सचिव भिवंडी तालुका सन्माननीय दीपकजी पाटील साहेबांना विनंती करतोय की जी सुंदर ट्रॉफी आपल्या समोर आहे ती आपण खेळाडूस प्रदान करूया. नक्कीच अक्षयला नेहमीच आठवणीत राहणार एक जबरदस्त खेळी माझ्या माध्यमातून संघासाठी साकारली होती. त्यानंतर शिवसेना उपतालुका प्रमुख हनुमानजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स आपण खेळाडूस परिधान करणार आहोत. स्वीट बॉक्स जे आम्हाला लाभलेलं आहे गुरुनाथ फिरांगणे यांच्या माध्यमातून. त्यानंतर सन्माननीय उपतालुका प्रमुख सन्माननीय चक्रधारीजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण तुकाराम फिरांगणे आणि भागीनाथ पाटील दिवसाच्या सामन्याच्या